तुम्हाला कमोडमध्ये लाल रेखा किंवा रक्त दिसते का? शौच्या वेळी कागदावर रक्त दिसते. भारतात लाखो लोके पाहतात आणि दुर्लक्ष करतात, म्हणून फक्त बद्धकोष्ठता आहे असं म्हणतात. इथूनच समस्या सुरू होते. मी डॉक्टर आदर्श, वरिष्ठ गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट. मी तुम्हाला 3 रुग्ण दाखवतो ज्यांनी हेच लक्षण पाहिलं पण 3 वेगवेगळ्या मार्गांचा निवड केले. पहिले आहेत श्री अर्जुन, 29 वर्षांचे युवक. तो IT प्रोफेशनल असून याला जीवनशैलीची समस्या मानतो, म्हणून कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींप्रमाणे तो उपचार पुढे ढकलतो. लक्षणं बळावूनही दुर्लक्ष करतो. दुसरी आहे नेहा, 32 वर्षीय महिला, एक शिक्षिका आणि नवी माता, जिला प्रसूतीनंतर खाज आणि गुदद्वारे सूज आली. ती घाबरली पण तिने योग्य उपचार घेतले. तिने त्वरित कृती केली. तिसरे 55 वर्षीय श्री शर्मा आहेत. त्यांनी रक्तस्रावासाठी उष्णता आणि खाण्यापिण्याला दोष दिला. खरं तर हेच भारतीयांचे नेहमीचे चक्र आहे. आपण जुळवून घेतो, पुढे ढकलतो, आशा करतो, हे आपोआपच नाहीसे होईल. पण प्रत्यक्षात काय घडतंय ते पहा. मागच्या मार्गावर एक छोटीशी मऊ गादी असते. या गाद्या मलविसर्जन सुलभ करण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही जोर लावता, कडक मल पास करता किंवा जास्त वेळ शौचालयात बसता, तेव्हा त्या गाद्या सुचतात. ही सूज म्हणजेच मूळव्याध किंवा पाईल्स होय. प्रारंभिक मूळव्याध सहसा लाल रक्तस्रावाने दिसून येते, विशेषतः कडक मला लागतात. नंतर खाज येऊ शकते किंवा जळजळ होऊ शकते किंवा मल पास करताना बाहेर आलेली गाठ जाणवते. बद्धकोष्ठता अनेकदा ट्रिगर असते आणि मूळव्याध ही त्यानंतरची जखम असते. मूळव्याध ही बद्धकोष्ठतेमुळे होते, कारण नाही, बद्धकोष्ठ तेथे. आपण सगळे ती आवाज ओळखतो. लोक काय म्हणतील? तुम्ही हे अनुभवत असाल तर घाबरू नका, तुम्ही एकटे नाही आहात. हे खूप सामान्य आहे आणि डॉक्टर रोज व्यावसायिक पद्धतीने हे हाताळतात. बहुतेक लोकांना भीती वाटते ती म्हणजे मागच्या मार्गाची तपासणी. डॉक्टर काही सोप्या प्रश्नांनी तपासतात, जसे की बद्धकोष्ठता, रक्तस्राव, वेदना, गर्भधारणा, आहार आणि पाणी, आणि हे किती दिवस चालू आहे त्यानंतर थोडक्यात. मागच्या मार्गाची तपासणी आदराने केली जाते आणि पूर्ण गोपनीयतेत. वारंवार रक्तस्राव, वेदनादायक गाठ, तीव्र वेदना, ताप, मलात रक्त किंवा मल काळपट दिसल्यास, जर तुम्हाला अशक्त वाटल्यास, वजन कमी होत असेल, थकवा किंवा 40शीत रक्तस्राव होत असल्यास किंवा कुटुंबात कॅन्सरचा काही इतिहास असेल, तेव्हा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही लक्षणे असल्यास गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचा सल्ला घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर साध्या CBC चाचणीद्वारे रक्तक्षय किंवा सध्याचा रक्तस्राव तपासू शकतात. एक छोटी स्थानिक तपासणी मागच्या मार्गाची पाहणी करण्यासाठी. वयस्कर असल्यास किंवा धोक्याची चिन्हे दिसल्यास डॉक्टर कोलोनोस्कोपी सुचवू शकतात, ज्यात संपूर्ण मोठ्या आतड्याची तपासणी होते. संभाव्य परिणाम सहसा सरळ असतात. कधी कधी ते साधे ढीग किंवा काहीही असू शकते. भेग, जी एक लहानची आहे, हे संसर्ग किंवा गळू असेल, पण क्वचितच पॉलिप किंवा कर्करोगासारखे गंभीर काही असू शकते, ज्याचे लवकर निदान गरजेचे आहे. खात्री नसल्यास अंदाज लावू नका. त्वरित तज्ञ गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्टचा सल्ला घ्या. योग्य वेळी. आम्ही प्रमुख आरोग्याबद्दल कृतीशील सल्ला देत राहतो. या चॅनलवरील समस्या कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.